नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे सकाळचे 6:30 वाजता, म्हणजे 6:18 झालेली आहेत. गॅस टाकून सनसेटमध्ये जाऊस तर आपल्याला 6:30 वाजतीलच. पण बघायला गेलं तर रिक्षाच्या लाईनी कमी झालेल्या आहेत. 4 व्हीलरच्या लाईनी हिंगण्याच्या पंपामध्ये भरपूर वाढल्यात. म्हणजे 4 व्हीलरला लाईन लय मोठे लागायला लागली आहे. त्यांचा आणि आपला फरक आहे. चला बघू आता आपण सनसेटमध्ये गेल्याच्या नंतर आजची सुरुवात कशी होती आणि आजचा दिवस कसा जातो आपण. लेट्स गो. आत्ता आपल्याला भेटलेली पहिली बुकिंग आहे आपली, कुठली मलाही नाही माहिती. 269 रुपये का 279 रुपये का दाखवलेले. चला लेट्स गो. पहिली बुकिंग कुठं जातो आहे घेऊन. 279 रुपये या 70 रुपये काय आहेत अमाऊंट आणि मीटरने काय होणार हे बघू. 4235 हा बरं मॅडम सर. बर्गर 302 20 रुपये. नमस्कार मंडळी, पहिली बुकिंग आपली ड्रॉप झालेली. मीटरने दाखवले 302 रुपये आणि ॲपने दाखवले आपल्याला कम्प्लिटली 200 काय तर 20 रुपये कमी, 278 रुपये काय तर दाखवले होते. आता बघू आता दुसरी बुकिंग लगेच उचललेली आपण सिटीची उचलली 171 रुपयाची. कुठली आणि कुठं जाते. आता रॅपिडोला आपल्याला बुकिंग बसली. तो ड्रॉप झाला हडपसरचा मगरपट्ट्याचा ड्रॉप झालं आपल्याला 171 रुपये रॅपिडोने दाखवले. आपण डायरेक्टली न बघताच हाताने उचलली. 200 ॲटो क्लिकर लावलेलं पण हाताने उचलली. चला बघू आता कुठं जातोय आपण. 171 रुपये मेन रोडने टाकतो 27 टाकताना पण काय करतो, जेवढे मीटर नाही होतील त्याच्या आसपासच टाकतो. स्कॅनर इथं खालीच. $8671. 867 136. आत्ता आपण केम हॉस्पिटल बस होतो. केम हॉस्पिटलपासून आपल्याला वाजली कर्वे रोड कोथरूड. आता आपण आलो आहे कर्वे रोडला. ॲपने दाखवले 130 रुपये 133 रुपये. मीटरने दिले 136 रुपये, म्हणजे 3 रुपये वाढले. आणि कस्टमर एवढं घाई गडबड, चला रॉंग वेतनं घेऊन गेलं, प्लस जागा नव्हती तिथनं गॅपने काढा, असं पनवते लागलं ना त्याची गॅरंटी नाही. पण ह्या कस्टमरसोबत असं काढायला पाहिजे होतं. ज्यावेळी रॉंग वेतनं चालायचं होतं त्यावेळी पोलिसवाल्याने पकडायला पाहिजे होतं. त्यावेळी मग ह्या कस्टमरला दाखवलं असतं की अर्जंट म्हणजे काय असतं आणि रॉंग वेमधनं गाडी बळच का घ्यायला होता ड्रायव्हरला हे दाखवलं असतं. पण कस्टमर पोलिसवालेच नव्हते. आता काय करणार आपण. चला बघू आता पुढची राईड कुठली पडते. आता आहे कोथरूडला. आता आपण जाणार आहे कर्वेनगर, म्हणजे कमिन्स कॉलेजच्या इकडे नाश्त्याला. कमिन्स कॉलेज इथला नाश्ता 1 नंबर मिळतो, तो तुम्हाला दाखवतो आता मी. तर समोर जो नाश्तावाला आहे त्याच नाश्त्यावाल्याकडे आपण नाश्ता करतो रेग्युलरमध्ये. हाच तो नाश्तावाला. क्वालिटी आणि क्वांटिटीला 1 नंबर आहे. आता नाश्ता करून घेऊ, नंतर बाकी बघू. आता ह्याच्यासाठी खास येतो मी. सुके पोहे खाऊ वाटत नाही आपल्याला आधीच. चटणी सांबार टाकून मस्तपैकी. क्वालिटी 1 नंबर आहे. वाव, हे क्वालिटी ह्याच्याकडे. आत्ता आपल्याला 250 अबोची बुकिंग बसलेली आहे. त्याचं आपण फक्त नाश्त्याचं 1 प्लेट खाल्लं. नाही आपण त्या दुकानात गेल्याच्या नंतर कंपल्सरी 2 प्लेट खातो. 50 रुपये होतात. 25 रुपयाला पोहे आहेत. पण क्वालिटी 1 नंबर आहे. म्हणजे सांबारची क्वालिटी आणि चटणीची क्वालिटी आणि पोहेची क्वालिटी, सगळ्यांची क्वालिटी 1 नंबर आहे. कधी विजिटिंग केलं तर करू शकता. चांगली क्वालिटी आहे. 3798 झालं. कसं अंतर खायचं. 340.
बाई खरं सांगायची गोष्ट काय भारी वाटलं बघा. आता मीटरने घेऊन आलो होतो. मीटरने फेअर झालं 305 रुपये. ॲप्लिकेशनला आपण आलेलो कर्वेनगर कमिन्स कॉलेजच्या इथनं. कमिन्स कॉलेजच्या इथं आपण नाश्ता केला. क्वालिटी होता नाश्ता. झाल्या आपल्याला एक बुकिंग बसलेली होती 250 अबोची. ती बुकिंग होती 300 रुपयाची फुरसुंगी. आता फुरसुंगी आल्या आपली बानेर गेली. आता कुठली उचलतो हे बघू. चांगली भेटती या कुठली बसेल माहिती नाही, पण उचलणार कुठली ना कुठली तर चांगली. हडप सरोवरनं आपण आलो होतो परत कोथरूडला. कोथरूडचे आपल्याला भेटले 300 रुपये कॅश तेवे .300 रुपये भेटले. चला बघू आता कोथरूडला आलो. कोथरूडवरनं कुठली बुकिंग उचलतोय हे बघू. 120. आता इथे एक वडापाववाला आहे. तो बी वडापाववाला क्वालिटी वडापाव देतो. तो आता असेल तर तो वडापाव एक खाऊन जाऊ आपण. त्याच्या साईडला थोडंसं चाललं होतं आपलं काम होतं म्हणून. आहे का बघू पहिले वडापाववाला. तेव्हा का आहे तिथला एक वडापाव खाऊन जाऊ. वडापावची क्वालिटी एक नंबर असते भाई याची. एक नंबर. राधाकृष्ण आहे ते बी देवाच्या नावाने सुरू केलेलं आहे भाऊंनी. देवाचं नाव म्हणल्याच्या नंतर कधी मागाकार नसतोच. चला बघू आपण एक खाऊन जाऊ. वडापाव आहे आंबेगाव स्मशानभूमी आहे ना त्याचं थोडंसं कात्रज दत्तनगर साईडला जाताना त्या रोडला राईटला आहे. तुम्ही बघू शकता. वडापावची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही भारी आहे. आणि वडापाव प्राईजमध्ये आहे 15 रुपयाला म्हणल्यावर काहीच नाही रेटचा वडापावचा. या भाऊकडनं वडापाव खाण्यासाठी येत असं 15 रुपयाला आहे. कुठलाही वडापाववाला म्हणजे खायला आलेला मेंबर 2 वडापाव खाऊनच जातो. आरामात खाऊन जातो. भाऊ आत्ता आपण आलो होतो धंद्याला दुपारच्या नंतर आल्यानंतर ब्रह्म हॉटेलला फक्त गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलच्या अपोजिट साईडवरनंच आपल्याला बसली पंचवटी पाषाण रॅपड उबेर होती. उबेरने आपल्याला दाखवले कम्प्लिटली 177 रुपये कॅश कलेक्टेडसाठी दाखवले. उबेरने आपल्याला दिले 197 रुपये. मीटरने झाले 220 रुपये. म्हणजे ते 20 रुपये त्याला भेटले आणि 40 रुपये आपल्याला भेटले प्रॉफिट. आता बघू पुढची बुकिंग पंचवटी पाषाणमधनं कुठली घेऊन जातोय आपण. आणि हे ते 200 रुपये 220 रुपये कॅश कलेक्टेड पेमेंट दिलेलं कस्टमरने. त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटलं. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली आहे आपल्यासाठी. आत्ता आपल्याला बसलेली कोथरूड 190 रुपये उबेरने. चला बघू आता किती होतात पैसे. 5610. आत्ता आपण आलेलो पंचवटी पाषाणमधनं MIT कॉलेजच्या जवळ आलेलो. MIT कॉलेजच्या जवळ आलेलो. मीटर टाकून आलेलो. मीटरला झाले 202 रुपये आणि आपल्याला उबरने दाखवले 192 रुपये. म्हणजे ह्या बुकिंगमध्ये आपल्याला कम्प्लिटली 10 रुपयाचा फायदा झाला. चला बघू आता MITवरनं आपण कुठली बुकिंग उचलतोय आणि कुठं जातोय. माझा असा अंदाज आहे ही आपली लास्ट बुकिंग आहे. बसलेली आपल्याला कोथरूडमधनं नांदेड सिटी. चला बघू आता नांदेड सिटीचे किती पैसे होतात आणि काय म्हणतं कस्टमर.
पर किलोमीटरला 195 रुपये झालेत आणि इथं आपल्याला भेटले 180 रुपये, म्हणजे तरी 15 रुपये एक्स्ट्रा. ₹10-15 रुपयाचा फरक पडतोच. कारण काय माहिती नाही, पण फरक पडतोय. चला बघू आता नांदेड सिटीत आपण रात्रीचे 10 वाजलेले आहेत. एखादी आनंदनगर बिनंदनगर वाजते का आपण बघू. वाजली तर आपला फायदा होईल, नाही वाजली तर मग आपल्याला निघायला लागेल. मग हळूहळू आपल्याला बसली 200 मीटरवरनं घ्यायचं, 800 मीटर सोडायचं आहे. 200 मीटर म्हणजे नांदेड सिटीच्या मधल्या साईडनेच आहे ही पण पिकअप. चला बघू आता कुठं जातोय आपण, कुठं जायचं आहे, कुठली असं रे इकडे साईडने लेफ्ट टर्न मारून जायचं. 200 मीटर फक्त मधल्यामध्येच बुकिंग बसली, त्याच्यामुळे एवढा काही लोड नाही वाटला. आता बघू यांचा पिकअप करायला जाऊ. तर मी 200 मीटर मधल्यामध्ये पिकअप करायचं आणि 800 मीटर सोडायचं रस्त्यामध्ये अर्ध्या रोडमध्येच. जिथपर्यंत आपण MT जाऊन बुकिंगची अपेक्षा करणार आहे तिथपर्यंत आपल्याला 45 रुपये मिळतात, तर का सोडायचे. चला बघू आता करू पिकअप कस्टमरला. OTP इथं जाईल चौकातला OTP गोड्यामध्ये OTP ओके 27/9/89. राईटला सिग्नलवर आपल्या सर्कलवर राईट ना, हां सर. असे पाहिजे. दाखवल्यात किती आता बघू आपल्याला. दाखवल्यात फक्त 46 रुपये. कस्टमरने आपल्याला गेल्या 60 रुपये पेमेंट. आता कस्टमरने केलं 60 रुपये. म्हणजे कस्टमर घाई अर्जंटचे होतं, हॉस्पिटलचं भाडं होतं. असलं बकचोदी करत नाही बसायचं की इथनं लोकेशन नाही, असलं नाही करत बसायचं. कधी हॉस्पिटलचं लोकेशन असेल तर कधी पूर्ण सेवा त्यांची जिथपर्यंत आहे तिथपर्यंत फ्री सेवा द्यावी असं माझं तर म्हणणं आहे पुढची. पण कस्टमरने आपल्याला पूर्ण पेमेंट दिलेले 60 रुपये. चला बघू आता पुढचं भाडं कुठलं पडतं आहे का नाही. 60 रुपये तर इथले इथं भेटले आपल्याला. आत्ता आपण कोथरूडवरून आलेलो नांदेड सिटीचा ड्रॉप केला. 180 रुपये नांदेड सिटीला दाखवले आणि मीटरने दाखवले 195 रुपये, म्हणजे 15 रुपये इथं वाढले. प्लस तिथनं 200 मीटर गेटपर्यंत आलो, लगेच 200 मीटरवरनं पिकअप वाजला नांदेड सिटी रोडचे जे हॉस्पिटलची बुकिंग होती. मीटर जाऊ द्या, डायरेक्टली 60 रुपये 45 रुपये कस्टमरला दाखवले होते. कस्टमरने दिलदार कस्टमर होता, कस्टमर डायरेक्ट 60 रुपये पेमेंट केली आणि कस्टमर गेला हॉस्पिटलमध्ये. चला बघू आता इथनं कुठली वाजती आहे. मग इथे दिसतोय, म्हणजे अपोजिट साईडला कुठं तर दिसतोय. कस्टमरला फोन लावला, वर दिसतंय इंटरनॅशनल स्कूल, नांदेड सिटी स्कूल दिसतंय, पब्लिक स्कूल आहे आपल्या इथं लेफ्टला. आता बघू कस्टमर काय म्हणतो आहे. मीटरने ॲग्री झालं तर जाणार आहे. आणि बुकिंग बसलेली आपल्याला वाकड 21 किलोमीटरची 384 रुपये काय तर दाखवलं 21ला. तरी आपण मीटरने जाणार आहे. बघू काय होते काय नाही. ॲग्री झाली तर जाऊ, नाही झाली तर मग कॅन्सल मारून आपलं घरी निघून जाऊ. आपल्या घराच्या इथनं आपण चाललोय आता वाकडला 21 किलोमीटर. कस्टमरने ॲग्री दिलं आहे. एक कांडी गॅस आहे, वाकडला जाऊ गॅस टाकू. आणि कसं आहे की धंदा कवर करायचा आजच आहे, त्याच्यामुळं चाललो आहे खरं. 400 रुपयापर्यंत मिळणार आहेत. तेवढंच उद्याचे 400 रुपये कमी भेटले तरी चालतंय, पण आत्ता मेन महत्त्वाचं 400साठी चाललेलं आहे. बघू तिकडनं रिटर्न काय मिळणार आहे का नाही आपल्याला. OTP पिन वाकड बीचच्या बाजूचं पोलीस स्टेशन आहे. वाकड ट्रॅव्हल्स पॉईंट माहिती आहे, ट्रॅव्हल्स पॉईंट माहिती आहे. OTP सांगा ना. OTP म्हणजे टाकलं की मॅप ओपन होईल, ट्रॅफिक कुठला असेल तर कळून येईल. OTP टाकायचं आहे का? हां टाकलेलं ते परवडतं. कसं सेफ्टीमध्ये तुमचा मोबाईल काही राहिलं काय अर्जन्सीमध्ये तर ते रिटर्नसाठी 30 हे कशासाठी, फक्त सेफ्टीसाठी. तुमचं काय राहिलं तर बॅकअपसाठी काय ना आता सपोज. आलो होतो मीटरने झाले 385 रुपये. ॲपने दाखवत आहे 344 रुपये. आपल्याला भेटल्या 374 रुपये, म्हणजे 74 म्हटलं तर 54, 64, 30 रुपये आपल्याला भेटल्यात. 5 रुपये कस्टमरला ऑफ करायला काय जातं आहे आपलं, हे भेटले आपल्याला. आणि रिअल प्राईस घेतली आपण कम्प्लिटली 10 रुपये एक्स्ट्रा. मीटरने ह्याच्यापेक्षाही 10 रुपये एक्स्ट्रा झाली.
आणि तसे भेटले तर 50 रुपये एक्स्ट्रा भेटले प्लस 30 रुपये त्यांच्याकडनंच. म्हणजे काय नाही म्हटलं ह्या बी बुकिंगमध्ये मजबूत फायदा झालेला. चला बघू आता नेक्स्ट राईड. आता गॅस नाही आहे, गॅस टाकून घेऊ पहिली गोष्ट. आलेले सगळ्यात क्वालिटी गॅस बसतो तो बसतो वाकडचा. आता आपण आलो आहे गॅस पाणी पाणी काहीच नाही. वाकडच्या गॅस पंपामध्ये गॅस बसला 364 रुपयाचा. दरवाजा लागू. आता आपण आलो आहे वाकडवरनं आलो आहे उबेरची बुकिंग घेऊन. उबेरला झाले 81 रुपये 3.5 किलोमीटरलाच. चला बघू आता. बानेरला तर आलो आहे. बानेरवरनं 81 रुपये आलेत आपल्या अकाउंटला आत्तापर्यंत. आता इथनं सेंगर रोडपर्यंत आपल्याला किती रुपये भेटणार ह्याची गॅरंटी नाही. चला बघू आता आपण किती रुपये सेंगर रोडपर्यंत होतील आणि किती वाजतील. आत्ता वाजलेले आहेत 11:53. घरी जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल बघू आपण. इथल्या इथं तुम्हाला 100 मीटरवरनं घ्यायचं आहे आणि इथं 100 मीटर वाईन शॉपला जायचं आहे. OTP दारू घ्यायची आणि इथं आमचं OTP इथंच परत OTP OTP. आता जाऊन रिटर्न आलोय. फक्त ॲप आपण कॅन्सल करून टाकू. हा अंदाज आहे ती बुकिंग माझ्या घरच्या साईडचीच होती कारण GoToPay टाकलेला मी, पण ती हायवेला होतो म्हणतोय तो. आता काय माहिती कुठली बुकिंग होती, आपल्या प्रॉफिटची होती का